मानसा जय बाळूमामा भावांनो. तर 16 मार्च दिनांक 16 मार्च 2026 रोजी संत बाळूमामांची आदमापूर येथे जी भाकणूक झाली, या भाकणुकीची सर्वांनाच आतुरतेने सर्वच लोक वाट पाहत होते. ते सर्वांचंच या भाकणुकीकडे लक्ष लागलेलं असतं. तर नेमकी ही भाकणूक झाली कशी आणि या भाकणुकीमध्ये काय काय झाले हे सर्व तुम्हाला मी सविस्तर सांगणार. तर भावांनो, बाळूमामांच्या या भाकणुकीमध्ये बाळूमामांनी जे कृष्णात ढोणे महाराज यांच्या मुखवाणीतून जी भाकणूक सांगितली त्यातील काही मुद्दे आहेत, ते मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहे. 1. राजकारणात मोठा गोंधळ होई. 2. कोरोनापेक्षा मोठा आजार येणार. 3. 100 वर्षानंतर माणूस पृथ्वी सोडलं. देशांच्या राजकारणात गोंधळ होणार. 4. जातीवाद, राजकारण, महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न चर्चेत येणार. 5. राष्ट्राराष्ट्रामधील वाद चालतील. 6. रेल्वे, मोठे वाहने धडकाधडकी होतील. कोल्हापूरच्या देवीच्या डोळ्यातून पहाटेच पाणी येईल. 8. बहीण-भावाच्या नात्याला कलंक लागेल. 9. जगात सत्य फासावर जाणार. 10. 12 वर्षाची मुलगी आई होईल. 11. तरुण पिढी वाईट मार्गाला लागलं. 12. 35 वर्षाच म्हातारपण येणार. 13. येणार येणार राज गुंडांचा येणार. 14. भारत देश जगावर राज्य करे. 15. समान नागरी कायदा देशात सुरू होणार. 16. उन्हाळ्याचा पावसाळा होईल. 17. कर्नाटक राज्याचा जलवशयाला मोठा भगदाड पडलं. 18. वागा वागा सत्या न वागा, जंगलातला पक्षी प्राणी गावात येईल. 19. जगात अनेक देश हिंदू धर्म घेतील, संस्कृती जपतील. 20. शिवाजी महाराज कोणाच्या पोटी जन्माला येतील. 21. आदमापूर प्रति पंढरपूर होईल. 22. माझी करशिला सेवा तर खाशीला मेवा, भंडारा सगळ्यांचा न्याय करील. 23. धरीण धरीण सर्वांना पोटाशी तुम्ही धरीन. एकदा नक्की बघा आणि आपण हा बनवलेला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि ही बाळूमामांची भाकणूक जगभर सर्व भावी भक्तांपर्यंत पोहोचवा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून संत बाळूमामांबद्दल जी काही नवीन माहिती असेल ती माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. आणि त्यासाठी आताच आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करून ठेवा.